तर महाराष्ट्रामध्ये 72 आजी माजी अधिकारी आणि मंत्र्यांची नावं हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा एका बड्या नेत्यानं केलाय। त्यानंतर ठाण्यामध्ये देखील अनेक तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामध्येच 2 बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केला। गेल्या 1 वर्षापासून मला न्याय मिळत नाहीये, त्यामुळे अशा बड्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी यावेळेस या महिलेनं केली आहे। मात्र याबाबत पोलीस सूत्रांकडून माहिती घेतली असता या महिलेवरती 11 खंडणीचे गुन्हे दाखल आहेत। या महिलेनं पोलीस महासंचालकाला केलेली तक्रार देखील मागे घेतली असल्याचं समोर आलंय। या फक्त गॉसिपच आहे। अजूनपर्यंत तरी अशा कुठल्याही तक्रारी राज्यामध्ये आपल्याला आढळून आलेल्या नाही आहेत। एक तक्रार जी होती ती वेगळ्या पद्धतीची होती, ती ठाण्याला होती, ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये, आणि ती तक्रार देखील मागे घेण्यात आलेली आहे। त्यामुळे ती तक्रार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात होती अशीच प्राथमिक माहिती समोर येत होती। नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अशी नाही, शासकीय सेवेमध्ये असलेल्या एका अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ती तक्रार होती आणि त्यांनी देखील स्वतः तक्रार केली होती। दोन्ही पार्टीकडनं ह्या तक्रारी दाखल केल्या गेल्या होत्या आणि दोन्ही तक्रारीनंतर मागे घेण्यात आलं होतं कॉम्प्रोमाइज करून। अशा वेळेस पूर्ण राज्यभरामध्ये अशी चर्चा आहे की किंवा हे जे काही विषय चालला आहे त्याच्याबद्दल अजून कुठलीही माहिती आमच्यापर्यंत तरी नाही।